ज्या कामासाठी आलोय ते आता करा की रे, नाहीतर मालक देतील चापकाचे फटके. लागा कामाला पटपट. चला रे वा मोरा. चला. हे काय? अरे हरी काय चाललंय? असा मध्ये कोणी येईल त्याला दे उडवून म्हणतो मी. दामूशेठ काय चाललंय? अय्यो अय्यो शिवप्पा, जरा सोसा की हो कळ म्हणतो मी. होईल की हो उलगडा. अय्यो अय्यो काय बघताय रे, कोणी नाचत नाही आहे इथे. चला मारा फुल्या पटापटा मारा रे. अरे कसला गोंधळ चालला? अय्यो सांगतो. आबा आलोच. काय सांगतो? ते अजय सासू. अयो चुकलोच की हो. ते होणाऱ्या अजय सासूंना मालकांनी सांगितलंय की हो साष्टांग दंडवत म्हणतो मी. अरे हरी, अरे जा की रे, रावळापर्यंत सुरू कर की रे मोजणी. अरे जा हरी बरोबर जा. हरी सांगेल ते करा. जा पटपट. चला रे या. हे काय करतायत? अशी मोजणी का करतायत? मला सुद्धा काहीच कळत नाही. दामूशेठ काय चाललंय? तुम्हाला पोरखेळ वाटतोय का? जणू काही माझ्या घराची मोजणी करताय तुम्ही. कशासाठी? अयो नेमक्याच ओळखले. आलोच. अयो मालक म्हणतात बघा, ते कीर्तनकार सासरे बुवा किती हुशार अशी देतात की हो दाद मालक. मी काय म्हणतो शिवप्पा, ती कर्जाची मुदत संपत आली आहे हे तुम्ही विसरलात की हो सोयीस्कररित्या म्हणतो मी. ते आपलं आलंच. काय पुढची योजना सांगू म्हणता? सांगतो की. काय म्हणतो शिवप्पा, ते मालक तुमचा हा भिकार वाडा मोडून मालक इथे साजिरा बांधणार बघा. दुमजली वाडा हो. मधोमध पाण्याचा हौद आणि छोट्या मालकीन बाईन बरोबर मालक राहणार इथेच थाटात हो. शिवप्पा, ते छोट्या मालकीनबाई म्हणजे कोण आहे ते कळलं ना? तुमच्या सखुताई हो. ए राक्षसा, आलोच. काय म्हणताय? पळू? अरे झाली काय रे मोजणी? करा पटपटा. सासूबाई, संकट खरोखरच उमऱ्यावर येऊन ठेपले हो. कसं करायचं? किती वेळच्या गेल्यात, कुठे राहिल्या? ह्या कारट्या पण त्या सखू सारख्या हळूबाई होत चालल्यात. कुठे तडफडल्यात? या ना लवकर. अगं या ना लवकर.
आता तुमचे दादा आजोबा हाक मारतील, सोनबाई सखूला खाऊ दे. ती सखू पण उपाशीच असेल. द्या द्या. आई हे बघ आम्ही किती मोरपीस आणली आहेत. खरंच आई हे मोरपीस आहे ना, हे सकूच्या मोरपीस एवढंच आहे, हेच घे. आता बघा तुमच्या आईची करामत. ही सखू करामती मोरपीस म्हणून नाचतीये ना, आता बरोबर विझवते दिवा त्याच्या दिव्यत्वाचा. अरे सखू बाळा, अगं खरंच बरं वाटायला लागलं मला. हे मोरपीस ना मला रंगादादांनी दिलंय. रंगादादा? कोण रंगादादा? अगं बाई, म्हणजे ते सगळं मी तुम्हाला सांगितलं नाही. ही मोठी गोष्ट आहे की काय? मग सांग तरी मला. एक जरा जरा मला थोडं पाणी देतेस बाळा? दे पाणी दे. हा खरंच सखू, तुझ्या मायेमुळे आणि या तुझ्या मोरपिसामुळे माझा जीव विसावला बघ. जरा थांब. सुनबाई, मी दिसले की काय? ए सुनबाई, आले आले. अरे वा, माझी हाक हवेत विरायच्या आतच तू इकडे आलीस. इथेच होतीस की काय उभी दाराशी आमचं बोलणं चोरून ऐकत? छे छे, मी कशाला चोरून ऐकू? मला नाही येत अशा वाईट सवयी. तर सद्गुणांची पुतळीच आहेस ना तू, प्रश्नच नाही. जाऊ दे, सखूबाईसाठी काहीतरी खायला घेऊन ये. हो सखू, हे घे लाडू. भामे, काय चाललंय काय? हाक मारल्या क्षणी हजर झालीस, न सांगता सखूबाईसाठी खाऊ घेऊन आलीस. काय मनात नक्की काय चाललंय तुझ्या? हो दुसरं काय असणार, माझ्या भाचीवर प्रेम आहे माझं. मग घे सखू, लाडू खा. नको नको, मी येते. उमाई आणि आजीने मला बजावून सांगितलंय की दादा आजोबांना भेटून झाल्यावर ये परत. अगं जाशील ग. हे बघ, लाडू खाऊन गेलीस म्हणजे आजी काय ओरडणार नाहीये लगेच. घे खा बस. वा, आज प्रेम अगदी उतू चाललंय, ओसंडून वाहतय. घे सखूबाई, घे लाडू घे. मी चूल घरात बसून खाते हा, कारण उमाई म्हणते इकडे तिकडे नाही, चूल घरात बसून खायचं. अगं सखूबाई, बरोबर आहे तिचं. आपल्या हातून सांडलवण होऊन खरकट इकडे तिकडे पसरू नये म्हणून केलेला नियम आहे तो. पण तू काही सांडायची नाहीस हो, मला माहिती आहे. ये इकडे माझ्या बाजूला बस आणि इथे बसून खा. आता हे करामती मोरपीस मालकांना देऊन मी चपलाहार मिळवते की नाही बघ.
तू बस हे खोटं पीस कवटाळून. आणि मालक बरे झाले की सखूशी लग्न आणि उमा वंसनचं नाक कापलं जाणार. पीस बाय पीस मोराचं पीस, पीस बाय पीस मोराचं पीस. सखू, दादा आजोबांना बरं वाटलं ना? हो मामी. मी काय म्हणते, हे बघ आमच्याकडे पण ही मोरपीस आहेत. त्यांना पण या पिसासारखं करामती करतेस का ग? नाही म्हणजे सारखं सारखं तुला बोलवायला नको ना. म्हणजे दादा आजोबांना बरं वाटेन असं झालं ना की आम्हीच पीस फिरवू काय? अगं मामी, त्यात माझं काहीच नाही. सगळी रंगादादाचीच किमया आहे. रंगादादा परत आला की मी त्याला विचारेन ना की तुझ्यासाठी पण एक पीस देशील का. हो, आता तो कधी येणार मग तू त्याला विचारणार? काही भरवसा नाही. नाहीतर असं करूया का, तुझा रंगादादा येईपर्यंत हे मोरपीस इथे ठेवतेस का आमच्याकडे? अगं ही मोरपीस घे ना त्या बदल्यात. नको नको, हे मला रंगादादाने दिलेलं मोरपीस आहे. ते मी कसं कोणाला देऊ? ते माझ्या जवळच हवं ना. तू दादाजोबांसाठी मला किती वेळा बोल मी येईन, पण पीस नको मागूस. अगं खुळी ग खुळी, म्हणे माझं मोरपीस माझ्याकडेच हवं, पण ते माझ्या जवळ आहे, या सत्यभामेजवळ. पीस बाय पीस मोराचं पीस, पीस बाय पीस मोराचं पीस. तरी मी कानी कपाई ओरडत होतेच. शेवटी नको ती वेळ आली. आपल्या घराभोवती या मोजणीच्या खुणा पडले. आता काय उरले? गळापर्यंत आलंय पाणी. या मोरपीसामुळे ना दादा आजोबांना बरं वाटलं. आधी ह्याच्यातलं पाव ऐक ना, एकदा तरी ऐक. एकदा तरी ऐक ना ग उमाई. खूळ लागलंय हिला, खूळ. आपल्या घराभोवती पडलेल्या या मोजणीच्या खुणा हिला दिसत नाहीत. मोरपीस बघायला सांगते. अगं आजी, बघायला नाही काय, अगं ऐकायला सांगते. हे बघ, ऐकायचं. हे ह्याच समोर धरायचं, डोळे मिटायचे आणि मग आपल्याला मंजूळ पाव ऐकू येतं. असं कसं झालं? पाव का ऐकू येत नाही? आत्ता तर येत होता. आप्पा, यातून पावाच ऐकू येत नाहीये. सखू, ते राहू दे, तू आज. हो आप्पा, असं कसं होईल? आत्ता तर येत होता आवाज. बहुतेक हे माझा पीस नाहीये. अप्पा, मला माझा पीस हवंय. हे माझं पीस नाही, मला माझं हवंय. बस झालं सखू. काय सारखं पीस 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 लावलंय? अगं जरा स्वस्थ बस. हो माई. बस आता, एक शब्द सुद्धा बोलायचा नाहीये.
अगो माई तुला कळत कसं नाहीये, ते रंगादादाने दिलेलं करामती पीस होत. अरे आप्पा काय चाललंय? एक तर हिला खूळ भरलंय, नाहीतर मी तरी खुळी होणार आहे. प्रसंग काय ओढवलाय? हिला आपली पिसाचीच पडली आहे. तिला दुसरं काय ऐकू येत नाही आणि काही दिसत नाही. मला मात्र आता पुढ्यात काय वाढून ठेवलंय हे लख्ख दिसायला लागले. माई जा आता आधी. अगं पण बस आता आज जा आधी. ऐक ना. जा. तुम्हाला एका क्षणात खडखडीत बरं करणारा रामबाण औषध आणलंय मी. शेवटी ही सत्यभामाच कामी येणार आहे तुमच्या. बघात आहे मोरपीस काय किमया करेल. बसा काहीतरी भाकड कथा ऐकू नका. एक काम धड येत नाही यांच्या वटवट केवढी. काय तर म्हणे हे पीस तुमच्या अंगावर फिरवणार, तुम्हाला बरं वाटणार आणि तुमचा चपलाहार घेऊन जाणार आम्ही. काय पिसं पिसं होत नसतं त्यात इकडं आम्ही त्याला त्याची जागा दाखवतो. अयो मालक लागला किंवा म्हणतो मी झटका. अरे हे काय भानगड आहे? ओ मामी तुम्हाला काय कळतं का? अहो हीच पडली अंगावर आमच्या. काय काय अयो पाप. सखू उठ बघू. रडत बसण्या इतकं काही झालेलं नाहीये. अगो माई एकदा तरी ऐक ना माझं. ते मोरपीस करामती होत खरंच. त्यातून पावा ऐकू येत होता, पण याच्यातून पावाच ऐकू येत नाहीये. रंगादादाने दिलेलं हे मोरपीस नाही हो माई. मला माझा मोरपीस हवाय. अगं कुठल्याही मोरपिसातून असा पावा वगैरे काही ऐकू येत नसतो. परत परत तेच बोलण्यात थांबव आता. पिसासारखं पीस असतं ते, काही करामती वगैरे नसतं. अगं नाही हो माई, तुम्ही पावा ऐकला नाही म्हणून असं म्हणताय. तरी मी सांगत होते तुम्हाला ऐका ऐका ऐका, पण कोणीच माझं ऐकलं नाही. अगं त्यामुळे पांडूचा हात बरा झाला, दादाजोबांचं डोकं थांबलं. मग मी तुला सांगते, ते माझं मोरपीस आहे ना मामाकडेच मिसळलं गेलं असेल. त्यांच्याकडे पण 2-4 मोरपीस आहेत ना, त्यातच बदललं गेलं असेल. मी बघून येऊ. काय अगोचरपणा लावलाय हा सखू. तू जर आत्ता घराबाहेर गेलीस तर मी तुला परत घरात घेणार नाहीये. अगं मी पटकन जाऊन येते ना. असं काय करतेस? धावत जाते आणि पळत येते. येते हा. अगं सखू, अगं सखू सखू थांब तरी. सखू बघितलंस काय भीक घातली ती. जे तोंडातच फक्त जोर आहे, प्रत्यक्षात तुझ्या हातनं काही होणार नाही. पुरतं जोखलंय तिनं आपलं पाणी, म्हणूनच गेली खुशाल. मला हे मुळीच आवडलेलं नाही. माझं मेलीचं तोंडच वाईट आणि नशिबी. काडी काडी जमवून बांधलेलं हे घर आता जाणार. हो मामी, मामी तुम्ही इकडे निघा. यानं काय यानं वाड्याच्या बाहेर काढा. चला चला बाहेर काढा. आय 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 आय. बघितलं काय अवस्था केली मालकांची. उपाय करते म्हणे, उपाय करते. कसला उपाय? अपायच केलाय तुम्ही. हा ना. काय हो काय सारखं मोरपीस लावलंय. चेटूक केलंय तुम्ही. चेटूक.
अहो नाही हो, मी काही चेटूक वगैरे नाही केलंय. हे पीस आहे ना, हे सखूच आहे. त्या लखुमाईच्या कारभाऱ्याने दिलंय तिला. माझ्या सासऱ्यांना या मोरपिसानीच तर बरं वाटलं म्हणून मुद्दाम मालकांना बरं वाटावं म्हणून चोरून आणलं मी. चेटूक केलं असेल ना तर ते त्या लखुमाईनी केलंय. हो, माझी काही चूक नाहीये. हो, अशी कशी नाही? हा, तुमच्यामुळं 2दा झटका लागला मालकासनी. म्हणे माझी काही चूक नाहीये. आणि हे या ज्या कर्णफुलं आहेत ती मालकाने दिलेत ना, हा काढा ते आधी. कर्णफुलं काय कणभर सोनं बी द्यायला नको तुम्हाला. काढा ते आधी. द्या इथं, द्या. घ्या, काही उपकार नकोय तुमचे, पण या सत्यभामेशिवाय तुमचं काही काम होणार नाहीये, लक्षात ठेवा. बस झालं आता परत तोंड दाखवू नका. निघा. बरे हो, हे बघा, हे पीस नेऊन चुलीत टाका. काय म्हणतो मी? अगं इंदुताई, मला जाऊ दे ना आत. बिंदू, अगं माझा मोरपीस चुकून बदलला गेला इकडे. कसं माहिती नाही, मला एकदा जाऊ दे ना आत. बघू दे ना माझा मोरपीस. आई चांगलं विचारत होती ना तेव्हा माझा पीस करून पळून गेलीस. आता नाही, आता आम्ही आज जाऊ देणार नाही. मला आत मी जाऊन पटकन येते. बघू दे ना मला. काही नाही मोरपीस बिरपीस. काय ग, तुला आता गरज आहे तर लगेच आली असता. खड्ड्यात गेलं ते मोरपीस. आमच्याकडे नाही येते आणि आमच्या जवळचं मुळीच तुला देणार नाही. चालती हो इथनं. आधीच माझं डोकं फिरलंय. त्या मोरपिसाबद्दल मला काही ऐकायचं नाहीये. त्याच्यामुळे सगळा सत्यानाश झालाय. कशाला आलीस ग इथे? जा इथून, जा. जाते ग मामी, पण फक्त एकदा मला मोरपीस बघू दे ना. मला तुमच्याकडची पिस बघू दे ना, फक्त एकदा बघू दे. मग आमच्या तिघींच्या पायावर नाक घास, मग विचार करू.